नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे MCR PG CET जी तुम्ही 2024 ला दिलेली होती आणि 2024 ला ज्याची ॲडमिशन प्रोसेस चालू होती, तर ती बरेच कॉलेज असे आहेत की बरेच गव्हर्नमेंट कॉलेज असतील, त्यांचे जे काही स्पॉटच्या जागा राऊंड झाला होता त्याच्या जागा अजूनही काही शिल्लक आहे. तर त्या जागा भरण्यासाठी MCR PG ने काय केलेलं आहे, MCR ने ॲडिशनल स्पॉट राऊंड आता ठेवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा MSc ॲग्रिकल्चरचे ॲडमिशनसाठी एक होणार आहे ॲडिशनल स्पॉट राऊंड. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या स्पॉट राऊंडसाठी जी काय तारीख असणार आहे ती कधी असणार आहे, त्याचबरोबर जागा कुठल्या कॉलेजसाठी किती जागा आहे आणि कुठल्या डिपार्टमेंटसाठी जागा आहे, हेही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्याचबरोबर या स्पॉट राऊंडची जी काय पात्रता आहे, कोणता विद्यार्थी या स्पॉट राऊंडसाठी पात्र असेल किंवा ज्यांचे ॲडमिशन झालं आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ट्राय करायचं असेल तर काय करायचं आहे, हे आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचं आहे. तर आणि सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या ॲडिशनल स्पॉट राऊंडला स्कॉलरशिप भेटणार आहे का की नाही, याबाबत आपण चर्चा करणार आहोत. ह्या संपूर्ण हे तारीख, जागा, पात्रता आणि स्कॉलरशिप हे चारही पॉइंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण तुम्ही पहा आणि जेवढ्या विद्यार्थ्यांनी MCR चे पेपर दिलेले होते आणि फॉर्म भरले होते अशा विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपला ओरिजिनल GR की तो आलेला आहे 5 डिसेंबरला. तर यामध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट असलेले तर आपला जो काही स्पॉट राऊंड आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो चालू होणार आहे 10/12/2024 रोजी. 10/12/2024 रोजी हा स्पॉट राऊंड चालू होणार आहे. त्याचबरोबर जी काय आपली रिक्त जागा आहेत तर ते उपलब्ध कुठे होणार आहेत, तर ह्या pg.agrimcr.in या वेबसाईटवर आपल्याला जाऊन त्या जेवढ्या जागा शिल्लक आहेत तर अशा जागांचा तपशील अहवाल आपल्याला त्या वेबसाईटला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या राऊंडसाठी जे काही पात्र असणार आहे तर ते पात्रता आपण पाहून घेऊया. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेले म्हणजे जी काही फायनल मेरिट लिस्ट लागलेली होती, त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत ती संपूर्ण विद्यार्थी या यादीमध्ये समाविष्ट असणार आहे. त्याचबरोबर चालू शैक्षणिक वर्षाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियात प्रवेशित नसलेले म्हणजे जेवढे काही चालू शैक्षणिक वर्ष आहे आता, तर त्या शैक्षणिक वर्षामध्ये MCRच्या ॲडमिशन मध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं नसावं, परंतु तुमचं नाव हे मेरिट लिस्ट मध्ये असलं पाहिजे. नॉट ॲडमिटेड उमेदवार जागेवरील प्रवेश फेरीकरिता पात्र असतील. तसेच राज्यातील कृषी विद्यापीठा अंतर्गत सध्या प्रवेशित उमेदवारास जागेवरील प्रवेश फेरीमध्ये प्रविष्ट व्हायचे असल्यास अशा विद्यार्थ्यांना त्यांचा सध्याचा प्रवेश रद्द केल्यास त्यांना जागेवरील प्रवेश फेरीमध्ये प्रविष्ट होता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध एखादं डिपार्टमेंट भेटला असेल तर तुम्हाला ह्या राऊंड मध्ये तुम्हाला जर ट्राय करायचा असेल तर तुम्हाला जे भेटलेलं डिपार्टमेंट आहे, ज्या चालू शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही आता शिकत आहे ते या डिपार्टमेंटला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा प्रवेश हा रद्द करायचा आहे, ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे. आणि ॲडमिशन कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला या राऊंडसाठी, ह्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला काय होणार आहे, प्रविष्ट होता येणार आहे. अशा पात्र उमेदवारांची तसेच चारही कृषी विद्यापीठातील प्रवेश प्रक्रियांची संबंधित अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी पुढील बाबी तुम्ही विचारून घ्याव्यात. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जो काही रिक्त जागांचा तपशील आहे तर तो 10/12/2024 रोजी सकाळी 10 ते 11 या कालावधीत आवश्यक ती मूळ कागदपत्रे शुल्कासह उमेदवारांनी संबंधित कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयी उपस्थित राहावे. तुमचा जो काही स्पॉट राऊंड आहे, रिक्त जागांचा तपशील आहे, तो तुमचा 10/12/2024 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये होणार आहे स्पॉट राऊंड. तुमची जी काही संपूर्ण ओरिजिनल मूळ कागदपत्रे आहेत, म्हणजे कागदपत्रे कोणती, तर तुम्ही जे काही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना जेवढे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही तेथे अप्लाय केलेली होती, स्कॅन केलेली होती, ती संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर जी काही कॉलेजची फी असेल त्या फीज घेऊन तुम्ही काय करायचं आहे, युनिव्हर्सिटीला जायचं आहे. म्हणजे जेवढे काही चारही विद्यापीठ आहेत
दापोली, परभणी, अकोला आणि राहुरी विद्यापीठ या विद्यापीठाच्या मुख्यालयी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. कुठल्याही कॉलेजला हा स्पॉट राऊंड होणार नाही. त्याचबरोबर सकाळी 10 ते 11 या वेळेत उपस्थित असलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. जे काही 10 ते 11 या वेळेमध्ये उपस्थित असलेले उमेदवार आहेत तर त्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि जे काही योग्य त्या उमेदवाराची प्रवेश निवड निश्चित झाल्यास त्याप्रमाणे https://pgagrimcr.in या संकेतस्थळावर नोंदणी करून लॉग इन संबंधित उमेदवारास प्रवेश दिला जाईल आणि याची जी काही सुविधा आहे लॉग इन मध्ये तुमची उपलब्ध होऊन जाईल. तर आणि शेवटचे 2 पॉइंट्स महत्त्वाचे, उमेदवाराची योग्य ती कागदपत्रे व आवश्यक ते शुल्क स्वीकारण्यासाठी प्रत्येक कृषी विद्यापीठाने योग्य ती व्यवस्था केलेली आहे. आणि आता राहिला शेवटचा प्रश्न, आपल्याला स्कॉलरशिप भेटणार आहे की नाही. तर या प्रवेश फेरीद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती स्कॉलरशिप मिळणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, कारण हा ऍडिशनल स्पॉट राऊंड आहे. तुम्हाला तुमच्या कॉलेजची जेवढी काही फीज आहे ती 70,000 असो 80,000 असो ती तुम्हाला ऍट अ टाइम तुम्हाला ती टप्प्यात भरा, नाही तर ऍट अ टाइम भरा, पण तुम्हाला ती भरावी लागेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप विद्यापीठाकडून भेटणार नाही. तुम्हाला संपूर्ण फी भरावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी होती ही आजची नवीन अपडेट. तर ही तुम्ही ज्यांना MSc करायची आहे, ज्यांचे प्रवेश अजून झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही लवकरात लवकर आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.